नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण अगदी खुसखुशीत अशी चकलीची भाजणी कशी करायची हे बघूया। आता या ठिकाणी मी एका वाटीचं माप तुम्हाला सांगत आहे। आता या ठिकाणी मी 2 वाट्या तांदूळ घ्यायचे आहे। 2 वाट्या तांदूळ घ्यायचे आणि त्याच वाटीने 1 वाटी भरून आपल्याला चणा डाळ घ्यायची आहे। चणा डाळ घ्यायची आहे आणि त्या वाटीने अर्धी वाटी आपल्याला मुगाची डाळ घ्यायची आहे आणि मुगाच्या डाळीच्या अर्धी वाटी उडदाची डाळ वापरायची आहे। म्हणजे आपण जर 1 किलो तांदूळ घेतले तर अर्धा किलो त्याला चणा डाळ घ्यायची आहे आणि 100 ग्रॅम मुगाची डाळ घ्यायची आहे आणि 50 ग्रॅम उडदाची डाळ घ्यायची आहे। आणि त्या ठिकाणी आता मी एक छोटी वाटी भरून पोहे घेतलेले आहेत आणि अगदी छोट्या 2 वाट्या भरून आपल्याला एक धने घ्यायचे आहे आणि जिरे घ्यायचे आहेत। तर हे सर्व माप अशा पद्धतीने जर आपण चकलीची भाजणी केली अगदी खुसखुशीत अशी आपली चकली तयार होते। आता ही भाजणी कशी भाजायची मी तुम्हाला दाखवते। आता एक पॅन ठेवलेला आहे आणि भाजणीसाठी पसरटच पॅनचा वापर करायचा जेणेकरून ही भाजणी आपली पटकन अशी भाजली जाते। आता या ठिकाणी आपण तांदूळ टाकलेले आहेत। आता पॅन गरम करून घ्यायचा आणि तांदूळ अगदी आपल्याला 1 मिनिटभर परतायचे आहेत। जास्त असे खरपूस भाजून घ्यायचे नाही, अगदी फक्त त्याला जो ओलावा असतो तो ओलावा काढून टाकायपुरताच आपल्याला फक्त ते गरम करायचं आहे। फक्त आपल्याला जास्त भाजलं तर चकली ही कडक होते, त्यामुळे हे धान्य हे जास्त भाजायचं नाही, फक्त हे गरम करायचं आणि काढून घ्यायचं आहे। तर बघा आता तांदूळ भाजले त्यानंतर आपण चणा डाळ घेतली आणि या बारीक डाळी आहे या नंतर भाजायच्या आहेत। अगदी फक्त गरम करायचं आणि काढून घ्यायचं आहे। आता या सर्व डाळी आपण कपड्याने पुसून घ्यायच्या आहेत। तांदूळ डाळी सर्व पुसून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही धुवून घेतल्या आणि वाळवल्या तरी चालतील। तर बघा अशा पद्धतीने आता ही उडदाची डाळ टाकूया आपण आणि आता हे सर्व आपण फक्त गरम करून घेणार आहोत। गरम करून घेतलं की फक्त अशी भाजणी जर केली आपण तर अगदी कुरकुरीत अशा आणि आपल्या चकल्याही बिलकुल नरम पडत नाहीत, खाण्यासाठी अगदी ठिसूळ होतात आणि नरमही पडत नाही। आणि आता सगळ्यात शेवटी आपण त्यामध्ये पोहे टाकूया। पोहे टाकू आणि फक्त त्याला गरम करायचे आहे पोह्याला आणि आपण हे सर्व काढून घेऊया आता। आणि सर्वात शेवटी आपल्याला धने आणि जिरे पॅनमध्ये टाकायचे आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आहे। आणि आपल्याला थोडेसेच आपल्याला गरम पॅनमध्येच हे परतून घ्यायचे आहेत। आता हे सर्व आपण परतून घेतलेले आहे। आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया। तर अशा पद्धतीने आपण ही भाजणी तयार करून घेतलेली आहे आणि आता ही आपल्याला अगदी बारीक आपण गव्हाच्या पिठासारखीच दळून आणायची आहे। आता ही मी घरच्या गिरणीवरच दळणार आहे। तर बघा अशा पद्धतीने आपली ही चकलीची भाजणी तयार झालेली आहे आणि आता ही मी गिरणीवर दळलेली आहे। तर बघा अगदी टेस्टी अशी खमंग अशी ही चकली भाजणी होते आणि याच्या अगदी खुसखुशीत अशा चकल्या तयार होतात बघा। तर मैत्रिणींना तुम्हाला ही भाजणीची रेसिपी कशी वाटली, आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुम्ही जरूर अशा पद्धतीने भाजणी करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा। धन्यवाद।